पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, जे काही पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाला हरवले। वंचित बहुजन आघाडीला हरवण्यामध्ये त्या सर्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा। बाळासाहेबांनी उमेदवार दिले आणि या पदाधिकाऱ्यांनी त्या उमेदवाराकडे पैशाची मागणी केली। यांना 5-5 वर्षे पद दिलेत पक्षाने। या भाजराने स्वतःचा 1 रुपया खर्च केला नाही लोकसभेमध्ये। तुम्ही जर स्वतःच्या खिशातला 1 रुपया जर तुम्ही खर्च करू शकत नाही, मग तुम्हाला वंचितचे पद घ्यायचा काय अधिकार आहे? काय घेतली तुम्ही पद? सगळा खर्च उमेदवारांनी करायचा, मग तुम्ही काय करणार? कारण या लोकांवर बाळासाहेबांनी विश्वास ठेवला आणि या लोकांनी बाळासाहेबांच्या छातीत खंजीर खुपसलाय, पाठीत नाही छातीत। समोरासमोर पद घेताना सांगितले मी ही करतो, मी ती करतो, मी शाखा उघड करतो, मी माझं ऑफिस घालतो, फलानं करतो, बिस्तानं करतो। आणि 1 वेळेस पदे घेतल्यानंतर हे लोक प्रस्थापित पक्षांच्या मागे लागले, आम्हाला मदत करा, आम्हाला पैसे द्या, आम्हाला हे करा ते करायचे। किंवा ते झाल्यानंतर इलेक्शन मध्ये याने उमेदवाराच्या मागे मागितले पैसे। अरे आपला पक्ष वंचित आहे, स्वतःच्या कष्टानं काम करून आपल्याला पक्षाचं काम करायचं आहे। ही लोक विसरून गेले आणि पद भेटल्यानंतर मला काय मिळेल का या आशेनं पक्षाची वाट लावली। म्हणून म्हणतील पैसे कमवायला आलेल्या लोकांना यापुढे पक्षात स्थान द्यायचं नाही। त्याच्यामध्ये उमेदवारांनी गाडी दिली नाही, उमेदवारांनी प्रचार साहित्य दिलं नाही। अरे उमेदवाराकडून अशा करता काय उमेदवार का खासदार आमदार झालेत का अगोदर? काय नव्हती का जबाबदारी तालुका अध्यक्षांची फिरायची, जिल्हाध्यक्षांची फिरायची जबाबदारी नव्हती का? उमेदवारांना पैसे दिलेच तर तुम्ही फिरणार का? स्वतः का नाही फिरले तुम्ही? याचा जबाब द्या सगळ्या। काय कामाचे तालुका अध्यक्ष, काय कामाचे जिल्हाध्यक्ष आणि काय कामाचे कार्यकर्ते जर हे स्वतःच्या खिशातून 2 रुपये खर्चून फिरत नसतील तर? ज्यांनी इमानदारीनं काम केले त्यांचं अभिनंदन भावानं। तुम्ही केलात, तुम्ही लढलात आणि तुमचं अस्तित्व तुम्ही दाखवलं। पण अनवर साहेब, आम्हाला आपल्याकडनं कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही, फक्त एवढंच तुम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा। आंबेगाव तालुका ही आम्ही जबाबदारी घेतो, जुन्नर तालुका ही आम्ही जबाबदारी घेतो, परंतु हे 2 जे तालुके आहेत या तालुक्याचे प्रत्येक कार्यकर्ते हा धाडाधाडीचा आहे, हा तळागाळातला आहे, हा आंबेडकरी चळवळीचा विचाराचा आहे। बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या